जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांसाठी भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या जवळजवळ सर्व सेवा आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामधील एक महत्वाची अशी सेवा म्हणजे फेरफारासाठीचा ऑनलाईन अर्ज ई हक्क प्रणाली। मित्रांनो, तुमच्या जमिनीवरती बोजा चढवणं असेल, बोजा कमी करणं असेल किंवा एकूण कमी करणं असेल किंवा आपण जर पाहिलं तर अपाकाच्या नोंदी असतील, वारसाचे फेरफार असतील, या सर्व फेरफारासाठीचा अर्ज आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येत आहे। आणि याच्याच पैकी वारसाचा फेरफारासाठीचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। कागदपत्र काय लागतात, याच्यासाठी काय काय बाबी पूर्ण कराव्या लागतात आणि याची पुढची प्रक्रिया कशी असते, हे सर्व आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, भूमी अभिलेख.महाराष्ट्राचं जे पोर्टल आहे, या भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवरती यायचंय। या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहिलेले वेगवेगळे ऑप्शन आहेत, त्याच्यातील ई हक्क वरती तुम्हाला क्लिक करायचे। ई हक्क वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करायला सांगितलं जाईल। जर युजर आयडी पासवर्ड नसेल तर क्रिएट न्यू युजर वरती क्लिक करून तुम्हाला तुमचं नवीन अकाउंट बनवावं लागेल। हे अकाउंट कसं बनवायचं याच्याबद्दल आपण यापूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे। तुमचं नाव, मोबाईल नंबर, पत्ता ही सगळी माहिती भरून हे अकाउंट जनरेट करता येतं। आता याच्या माध्यमातून तुमचा जो युजर आयडी पासवर्ड जनरेट झालेला असेल, तुमच्याकडे जो असेल तो युजर आयडी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचे। लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता 7/12 म्युटेशन नावाची जी ऑप्शन आहे, याच्या अंतर्गत तुम्हाला या 7/12 फेरफारासाठीचे अर्ज करता येणार आहे। 7/12 म्युटेशन वरती क्लिक करायचे। 7/12 म्युटेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर काही अर्ज केलेले असतील तर डॅशबोर्डला दाखवलं जाईल आणि जर अर्ज केलेले नसतील तर आता तुम्हाला नवीन अर्जाच्या अंतर्गत तुम्हाला हा अर्ज करायचा आहे। लेफ्ट साइडला पाहू शकता पूर्वी सादर केलेले अर्ज, अर्जाचा मसुदा, अर्ज दुरुस्ती वगैरे वगैरे बाबी आहेत। आता आपण नवीन अर्ज करणार आहोत। नवीन अर्जावरती क्लिक करायचे, न्यू ऍप्लिकेशन। याच्यामध्ये सर्वात पहिलं काय आहे तर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। सगळ्यात पहिली ऑप्शन जिल्हा निवडण्याची। याच्यामध्ये पाहू शकतो आपण सर्व जिल्हे दाखवण्यात आलेले आहेत। याच्यामधून आपल्याला ज्या जिल्ह्याच्या अंतर्गत आपली जमीन आहे तो जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर पुढे तालुका निवडण्यासाठी ऑप्शन आहे, तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर तुम्हाला त्याच्या अंतर्गत तुमचं गाव निवडण्याची ऑप्शन येणार आहे। जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं। याच्यानंतर तुम्हाला काय इक्रार, बोजा चढवणं, बोजा कमी करणं, वारस नोंद, अपाक शेरा कमी करणं, एकूण कमी करणं, विश्वासात नाव बदलणं, खातेदाराची माहिती भरणं, 7/12 मधील तफावत असेल तर ती दुरुस्ती करणं किंवा मयत कुळाची वारस नोंद करणं। आता याच्यामध्ये आपल्याला वारसाचा फेरफार आहे। याच्यामध्ये अर्जदाराची माहिती, सगळ्यात पहिली अर्जदाराची माहिती भरायची। तर काय, अर्जदाराचं नाव। आता आपण नाव एंटर केल्याबरोबर आपल्याला काय करायचंय, फक्त स्पेसचं बटन दाबायचं, ते बरोबर मराठीमध्ये होणार आहे। आणि मराठीमध्ये बरोबर आहे का पाहायचं नसेल तर बॅक मारल्यानंतर तुम्हाला इतर जे पर्याय असतील ते दाखवले जातील। नाव लिहिले, वडिलाचं नाव लिहायचे, आडनाव लिहायचे, टोपण नाव जर काय असेल तर द्यायचे, अर्जदाराचा ईमेल, मोबाईल नंबर द्यायचा, ईमेल असेल तर द्यायचा, नसेल तर नाही, मोबाईल नंबर मात्र द्यायचा आणि पुढे जावरती क्लिक करायचे। आपला अर्ज ड्राफ्ट झालाय। आता याच्यामध्ये खातेदाराची माहिती भरायची। जो मयत खातेदार असेल त्याची माहिती आपल्याला याच्यात भरावी लागणार आहे। मयताचं त्या खातेदाराचं नाव किंवा त्याच्या खाते नंबरनुसार आपण याच्यामध्ये शोधू शकता। सगळ्यात सोपे खाते नंबर टाकायचा आणि खातेदार शोधावरती क्लिक करायचं। खातेदार निवडासाठी जे ऑप्शन येईल त्याच्यामधून खातेदाराचं नाव निवडायचे। नाव निवडल्यानंतर त्या खातेदाराच्या जमिनी संबंधातील माहिती दाखवली जाईल, खाते क्रमांक आणि त्या ठिकाणी खातेदाराचं नाव आणि खातेदाराचा मृत्यू दिनांक या बाबी आपल्याला या ठिकाणी करायचं। आता खातेदाराचा मृत्यू प्रमाणपत्र कागदपत्रामध्ये लागणार आहे, त्याच्यानुसार जी मृत्यूची तारीख असेल ती आपल्याला कॅलेंडर मधून निवडायची। मृत्यूची तारीख निवडल्यानंतर आपल्याला खातेदाराच्या जमीन निवडायची आणि समाविष्ट करावरती क्लिक करायचे। वसुली पात्र अर्ज असेल तर आपल्याला दाखवलं जाणार आहे। आता ही माहिती आपल्याला जोडायची आहे। याच्यामध्ये आपल्याला वारसाची नावं भरायची। अर्जदार हा वारसापैकी आहे का, आता हा पहिली आपली माहिती जी भरतोय ती अर्जदाराची भरतोय म्हणून होय करायचे। त्याच्यानंतर ती आपण जी माहिती भरलेली अर्जदाराची पूर्ण आलेली आहे, त्याचा धर्म निवडायचा आहे, नाव वगैरे पूर्ण आलेले, जन्मतारीख द्यायची आहे। जो अर्जदार असेल पहिली माहिती अर्जदाराची भरायची आहे। अर्जदाराचं पूर्ण जन्मतारीख वगैरे पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला राज्य, जिल्हा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। याच्यानंतर आपल्याला त्याच्यामधून पोस्ट ऑफिस निवडायचे। आपलं जे पोस्ट ऑफिस असेल ते पोस्ट ऑफिस याच्यामधून आपल्याला निवडायचे। पुढे तालुका निवडायचा आहे, गाव जे असेल ते गाव आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे। जे या ठिकाणी स्टार केलेले लाल ते आपल्याला याच्यात टाकायचे। घराचा नंबर, काही लँडमार्क असेल तर ते टाकायचे। आणि याच्यामध्ये महत्वाची अशी माहिती ती म्हणजे मयताशी नातं काय। याच्यामध्ये मुलगा आहे, मुलगी आहे किंवा सून जे काही असेल ते तुम्हाला त्यात नातं निवडावं लागणार आहे। आता याच्यात पाहू शकतो नातू आहे, पंतू आहे, जे काय असेल ते आपल्याला त्या ठिकाणी करायचं आणि 60 वरती क्लिक करायचे। आता एका वारसदाराची माहिती झालेली आहे। आपल्याला इतर वारसदार असतील तर त्याची नावं जोडायचे। जर इतर वारसदार नसतील तर आपण पुढे जाऊ शकतो। आता नवीन वारसाची माहिती भरण्यासाठी पुन्हा
आपल्याला त्या वारसाची पूर्ण माहिती भरायची आहे, मुलगा आहे मुलगी आहे, जे काही असेल ती माहिती द्यायची आहे. आणि असे 1 वारस असतील, 2 वारस असतील, 3 असतील, 4 असतील, जे काही वारस असतील, जेवढे वारस असतील तेवढे वारस या ठिकाणी जोडायचे आणि साठवा करायचे. आता आपण जेवढे वारस जोडत जात आहोत तेवढे वारस खाली दाखवत जात आहेत. 1 2 3 4 जे काही वारस असतील ते पूर्ण वारस आपल्याला याच्यात जोडायचे आणि सर्व वारस जोडून झाल्यानंतर खाली पुढे जायचे ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय येणार आहे, या ठिकाणी आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी येणार आहे. तर सगळ्यात पहिले डेथ सर्टिफिकेट, मृत्यू दाखलाची सत्यप्रत आपल्याला जोडायची. 1 MB पेक्षा कमी फाईल असावी. फाईल जर मोठी असेल तर आपण अपलोड करू शकत नाही. आता आपल्याला एरर आलाय 1 MB पेक्षा फाईल कमी ठेवा, तर त्याला आपल्याला रिड्यूस करूनच अपलोड करावं लागणार आहे. आता समजा इतर कागदपत्रामध्ये काय, तर वारसांचा एक ठराव तो आपल्याला द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर इतर जी कागदपत्र असतील त्याच्यामध्ये वारसाचे आधार कार्ड वगैरे हे आपल्याला याच्यामध्ये जोडावे लागणार. ही सगळी कागदपत्र जोडायचे. फाईल जर 1 MB पेक्षा मोठी असेल तर आपल्याला तिला कॉम्प्रेस PDF करून त्या फाईलला 1 MB पेक्षा कमी करावं लागणार आहे. सगळी कागदपत्र आपण पाहू शकता या ठिकाणी अपलोड झालेली आहेत, आलेली आहेत. आता याला आपल्याला सहमत आहे वरती क्लिक करायचंय आणि याच्यानंतर आपल्याला OTP भरावा लागणार. OTP पाठवा ज्या ठिकाणी लिहिलंय त्या OTP पाठवावरती आपल्याला क्लिक करायचंय. OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर दिलेला आहे अर्जदाराचा त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. आलेला OTP भराच्या बॉक्समध्ये आपल्याला एंटर करायचा. OTP भराच्या बॉक्समध्ये एंटर केल्यानंतर प्रिव्ह्यू वरती क्लिक करायचे, जिथे आपल्याला आपल्या अर्जाचा प्रिव्ह्यू दाखवला जाणार आहे. आपण अर्ज सबमिट करण्यापूर्वी याला या ठिकाणी तपासू शकतो. जर याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल, काही बदल करायचा असेल, काही चुकलं असेल तर आपल्याला याच्यात आणखीन चान्स असणार आहे. त्याला डाउनलोड करायचं, डाउनलोड करू शकता. हा फक्त प्रिव्ह्यू आहे. आता आपल्याला ही माहिती साठवायची आहे, म्हणजे आपलं ऍप्लिकेशन सेव्ह करायचं आहे. आपली सर्व माहिती बरोबर आहे की तपासा, त्याच्यानंतर ओके करा असं सांगितलेलं आहे. आपण आता ओके केलेले. हा अर्ज आपला सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आपल्याला अर्ज साठवला आहे, ऍप्लिकेशन नंबर वगैरे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. त्याला ओकेची जे ऑप्शन आहे त्या ओकेवरती क्लिक करायचे. आता हा अर्ज आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ताबडतोब त्या ठिकाणी पुढे अर्जाची प्रत दाखवली जाईल. वरती अर्जाची प्रत ज्या ठिकाणी लिहिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करू शकता. तुमचा जो पॉपअप सुरू असतील तर डायरेक्टली तो अर्ज तुमच्यासमोर खोलणार आहे. आता अर्जाची प्रत आपल्याला या ठिकाणी दिसते, पाहू शकता, फेरफार नोंद घेण्याबाबत. आणि त्याला आपल्याला डाउनलोड करायचं असेल, PDF मध्ये सेव्ह करायचं असेल तर याला करू शकता. तर अशा प्रकारे हा वारसाचा फेर आहे. याच्यामध्ये कागदपत्र ही सगळी व्यवस्थित अपलोड करणं गरजेचं आहे. हा डायरेक्टली जो काही फेरफारासाठीचा अर्ज आहे हा तलाठी डेस्कला जातो. तलाठीच्या माध्यमातून कागदपत्र तपासली जातात, वारसाचं रेकॉर्ड तपासलं जातं, वारसाचा जो ठराव असेल तो ठराव पाहिला जातो आणि सगळ्या कागदपत्राच्या आधारे, मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे पुढे जे काही वारसाच्या नोंदी याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्या वारसाची या ठिकाणी तपासणी केली जाते आणि पुढे हा फेर वळला जातो. आता बरेच जण या ठिकाणी वारस असताना सुद्धा, इतर वारस असताना सुद्धा काही घोषणापत्र देतात आणि एकलाच वारस असल्याबाबत अर्ज करतात. अशा केसमध्ये तलाठीच्या माध्यमातून शहानिशा केल्यानंतर जर ते चुकीचं दिसून आलं तर तो अर्ज बाद केला जातो किंवा त्याची त्रुटी काढली जाते. पुन्हा त्याच्यामध्ये नव्यानं अर्ज एडिट करावं लागतात. तर अशा प्रकारे हा वारसाच्या नोंदीचा फेरफाराचा ऑनलाईन अर्ज आहे. आता याच्यानंतर इतर जे काही प्रकार आहेत, इकुम नोंद असेल किंवा तुमचं अपाक्काच्या नोंदी असतील किंवा जमिनीवरती कर्जाचा बोजा उतरवणं असेल, या बाबीसाठी सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. भेटूयात नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. धन्यवाद.